नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि सोबतच बेल आयकॉनची बटन प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की कराल। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये प्राचीन इतिहासाबद्दल 200 प्रश्न बघणार आहोत, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे स्किप न करता शेवटपर्यंत बघाल, कारण येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला हा व्हिडिओ खूप उपयुक्त ठरणार आहे। तर मित्रांनो, वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न, भारताचा सर्वात प्राचीन धर्मग्रंथ कोणता आहे? तर वेद हा भारताचा सर्वात प्राचीन धर्मग्रंथ आहे। दुसरा प्रश्न, कोणत्या वेदामध्ये आर्यांच्या राजनीतिक प्रणाली आणि इतिहासाची माहिती मिळते? तर मित्रांनो, ऋग्वेदामध्ये आर्यांच्या राजनीतिक प्रणाली आणि इतिहासाची माहिती मिळते। वेद किती आहेत? तर 4 वेद आहेत मित्रांनो। पहिला आहे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 वेद आहेत। तर सर्वात प्राचीन वेद कोणता आहे? तर ऋग्वेद हा सर्वात प्राचीन वेद आहे। तर 5वा प्रश्न, सर्वात आधुनिक वेद म्हणजे सर्वात नवीन वेद कोणता आहे मित्रांनो? तर सर्वात आधुनिक वेद हा म्हणजे सर्वात नवीन वेद हा अथर्ववेद आहे। पुढचा प्रश्न, पुराण किती आहेत? तर 18 पुराण आहेत। सर्वात प्राचीन पुराण कोणते आहे? तर मत्स्य पुराण हे सर्वात प्राचीन पुराण आहेत। तर विष्णू पुराणात कोणत्या वंशाचा उल्लेख आहे? तर मित्रांनो, विष्णू पुराणामध्ये मौर्य वंशाचा उल्लेख आहे। 9वा प्रश्न, मत्स्य पुराणामध्ये कोणत्या वंशाचा उल्लेख आढळतो? तर मित्रांनो, मत्स्य पुराणामध्ये आंध्र सातवाहन वंशाचा उल्लेख आढळतो। 10वा प्रश्न, वायू पुराणामध्ये कोणत्या वंशाचा उल्लेख आढळतो? तर वायू पुराणामध्ये गुप्त वंशाचा उल्लेख आढळतो। तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्णपणे स्किप न करता बघाल, कारण तुम्हाला हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे। पुढच्या प्रश्नाकडे वळूया। तर मित्रांनो, हिनयांचा प्रमुख ग्रंथ कोणता आहे? तर कथावस्तू हा हिनयांचा प्रमुख ग्रंथ आहे। नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या वेदामध्ये तंत्रमंत्र, जादूटोणा आणि वशीकरण याबद्दल माहिती मिळते? तर अथर्व वेदामध्ये तंत्रमंत्र, जादूटोणा आणि वशीकरण याबद्दल माहिती मिळते। जैन साहित्याला काय म्हणून ओळखले जाते? तर जैन साहित्याला आगम म्हणून ओळखले जाते। 14वा प्रश्न, जैन धर्माच्या सुरुवातीच्या इतिहासाची माहिती आपल्याला कशामध्ये मिळते? तर जैन धर्माच्या सुरुवातीच्या इतिहासाची माहिती आपल्याला कल्पसूत्रामध्ये मिळते। 15वा प्रश्न, भगवान महावीर स्वामी यांच्या जीवनाबद्दल माहिती आपल्याला कोणत्या ग्रंथामध्ये मिळते? तर भगवान महावीर स्वामी यांच्या जीवनाबद्दल माहिती आपल्याला भगवती सूत्र या ग्रंथामध्ये मिळते। पुढचा प्रश्न, अर्थशास्त्र या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर चाणक्य हे अर्थशास्त्र या पुस्तकाचे लेखक आहेत। तर चाणक्य यांना आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर चाणक्य यांना विष्णुगुप्त आणि कौटिल्य या नावाने सुद्धा ओळखले जाते। राजतरंगिणी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर काश्मीरी कवी कल्हण हे राजतरंगिणी या पुस्तकाचे लेखक आहेत। तर राजतरंगिणी या पुस्तकात आपल्याला कुठल्या इतिहासाची माहिती मिळते? तर मित्रांनो, राजतरंगिणी या पुस्तकामध्ये आपल्याला काश्मीरी इतिहासाबद्दल माहिती मिळते। 20वा प्रश्न, अरबांच्या सिंधवरील विजयाशी संबंधित असलेले चचनामा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, अरबांच्या सिंधवरील विजयाशी संबंधित असलेले चचनामा या पुस्तकाचे लेखक हे अली अहमद हे आहेत। नेक्स्ट क्वेश्चन, इंडिका या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मेगास्थनीश हे इंडिका या पुस्तकाचे लेखक आहेत। तर ज्योतिषशास्त्राचा ग्रंथ गर्गसंहिताचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, ज्योतिषशास्त्राचा ग्रंथ गर्गसंहिताचे लेखक हे कात्यायन हे आहेत। तर इतिहासाचा जनक कोणाला म्हटले जाते? तर हेरोडोटस यांना इतिहासाचा जनक म्हटले जाते। तर हिस्टोरिका या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर हिस्टोरिका या पुस्तकाचे लेखक हे हेरोडोटस हे आहेत। तर मित्रांनो, संस्कृत भाषेच्या व्याकरणावरील पहिले पुस्तक अष्टाध्यायीचे लेखक कोण आहेत? तर संस्कृत भाषेच्या व्याकरणावरील पहिले पुस्तक अष्टाध्यायीचे लेखक हे पाणिनी हे आहेत। पुढचा प्रश्न, नॅचरल हिस्ट्री हे पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर नॅचरल हिस्ट्री या पुस्तकाचे लेखक हे प्लिनी हे आहेत। मेगास्थनीत यांचे पुस्तक इंडिकामध्ये कोणाच्या इतिहासाबद्दल माहिती दिलेली आहे? तर मित्रांनो, मेगास्थनीज यांच्या पुस्तकामध्ये म्हणजेच इंडिकामध्ये मौर्यकालीन समाज आणि संस्कृतीबद्दल माहिती दिलेली आहे। सिरियाचा राजा
अँटिओकस याने बिंदुसाराच्या दरबारात कोणता राजदूत पाठवला होता? तर सिरियाचा राजा अँटिओकस याने बिंदुसाराच्या दरबारामध्ये डायमेकस हा राजदूत पाठवला होता. 29वा प्रश्न, चीनी यात्री फाहियान कोणाच्या शासनकाळात भारतात आला होता? तर मित्रांनो, चीनी यात्री फाहियान हा चंद्रगुप्त द्वितीयच्या शासनकाळात भारतात आला होता. 30वा प्रश्न, फाहियान याने कोणत्या राज्यातील लोक सुखी आणि समृद्ध असे वर्णन केले? तर मित्रांनो, फाहियान याने मध्य प्रदेशातील लोक सुखी आणि समृद्ध असे वर्णन केलेले आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. हेनसांगच्या प्रवास वर्णनाला काय म्हणतात? तर हेनसांगच्या प्रवास वर्णनाला सीयुकी असे म्हटले जाते. हेनसांग हा कोणाच्या शासनकाळात भारतात आला होता? तर मित्रांनो, हेनसांग हा हर्षवर्धनच्या शासनकाळात भारतात आला होता. नेक्स्ट क्वेश्चन, हेनसांग याने भारतात किती वर्षे राहून बौद्ध धर्माचा अभ्यास केलेला आहे? तर हेनसांग याने भारतामध्ये 15 वर्षे राहून बौद्ध धर्माचा अभ्यास केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इजिप्शियन राजा टॉलेमी फिलाडेल्फस याने कोणाला अशोकाच्या दरबारात राजदूत म्हणून पाठवले होते? तर मित्रांनो, इजिप्शियन राजा टॉलेमी फिलाडेल्फस याने डायनोसियस याला अशोकाच्या दरबारात राजदूत म्हणून पाठवले होते. प्रश्न क्रमांक 35, हेनसांगच्या शिक्षणाच्या वेळी नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू कोण होते? तर मित्रांनो, हेनसांगच्या शिक्षणाच्या वेळी नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू हे आचार्य शीलभद्र हे होते. नेक्स्ट क्वेश्चन, बौद्ध धर्माच्या अभ्यासासाठी संयुगान भारतात कधी आले होते? तर मित्रांनो, बौद्ध धर्माच्या अभ्यासासाठी संयुगान हे भारतात इसवी सन 518 मध्ये आले होते. तर महमूद गजनवी सोबत कोणता अरबी लेखक भारतात आला होता? तर अल्बरुनी हा अरबी लेखक महमूद गजनवी सोबत भारतात आलेला होता. तर किताब उल हिंद किंवा तहकीक ए हिंद चे लेखक कोण आहेत? तर अल्बरुनी हे किताब उल हिंद किंवा तहकीक ए हिंद चे लेखक आहेत. मार्को पोलो हा कोणत्या देशाचा प्रवासी होता? तर मार्को पोलो हा इटली या देशाचा प्रवासी होता. 40वा प्रश्न, इब्न बतुता ह्याचे रिहला हे पुस्तक कोणत्या भाषेत लिहिलेले आहे? तर इब्न बतुता याचे रिहला हे पुस्तक अरबी या भाषेमध्ये लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 41, रिहला या पुस्तकामध्ये कशाचे वर्णन केलेले आहे? तर भारतातील राजकीय घडामोडी आणि सामाजिक परिस्थितीचे वर्णन रिहला या पुस्तकामध्ये केलेले आहे. तर इब्न बतुता हा 1332 ते 33 दरम्यान कोणाच्या काळात भारतात आला होता? तर इब्न बतुता हा मुहम्मद बिन तुगलकाच्या काळात भारतात आला होता. तर कोणत्या तिबेटी लेखकाने कांग्यूर आणि टांग्यूर या ग्रंथाची रचना केलेली आहे? तर तारानाथ या तिबेटी लेखकाने कांग्यूर आणि टांग्यूर या ग्रंथाची रचना केलेली आहे. तर कोणत्या शिलालेखात प्रथमच भारतवर्षाचा उल्लेख आहे? तर हातीगुंफा शिलालेखामध्ये प्रथमच भारतवर्षाचा उल्लेख आहे. तर प्रश्न क्रमांक 45, भारताला प्रथम कोणी इंडिया म्हटले? तर भारताला प्रथम ग्रीस यांनी इंडिया म्हटलेले आहे. पुढचा प्रश्न बघूया. सती प्रथेचा पहिला लिखित पुरावा कोणत्या शिलालेखातून सापडला आहे? तर मध्य प्रदेशातील भानुगुप्ताच्या ऐरन स्तंभ या शिलालेखामधून सती प्रथेचा पहिला लिखित पुरावा सापडलेला आहे. तर सर्वात आधी धान्य काळजीपूर्वक वितरित करण्याचा आदेश कोणत्या शिलालेखात नोंदविला आहे? तर सोहगौरा या शिलालेखामध्ये सर्वात आधी धान्य काळजीपूर्वक वितरित करण्याचा आदेश नोंदविलेला आहे. रेशीम विणकरांचा उल्लेख कोणत्या शिलालेखात मिळते? तर रेशीम विणकरांचा उल्लेख हा मंदसोर या शिलालेखामध्ये मिळतो. कोणत्या काश्मीरी नवीन पाषाण पुरातत्व स्थळावरून खड्डा घराचे पुरावे सापडले आहेत? तर बुर्ज होम या काश्मीरी नवीन पाषाण पुरातत्व स्थळावरून खड्डा घराचे पुरावे सापडले आहेत. 50वा प्रश्न, साहित्यात सर्वात प्राचीन जुन्या नाण्यांना काय म्हणतात? तर साहित्यामध्ये सर्वात प्राचीन जुन्या नाण्यांना काशारसन असे म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, हातीगुंफा शिलालेख कोणत्या शासकाशी संबंधित आहे? तर कलिंगराज खारवेल या शासकाशी हातीगुंफा शिलालेख संबंधित आहे. नाण्यांवर शिलालेख लिहिण्याचे काम प्रथम कोणत्या शासकाने केले? तर नाण्यांवर शिलालेख लिहिण्याचे काम हे प्रथम यवन या शासकाने केले. वीणा वाजवणारी नाणी कोणत्या गुप्त शासकाच्या काळात सापडली आहेत? तर वीणा वाजवणारी नाणी ही समुद्रगुप्त या गुप्त शासकाच्या काळात सापडली आहे. भारतात कोणत्या ठिकाणाहून अधिक रोमन नाणी सापडली आहेत? तर मित्रांनो, भारतामध्ये
अरिकामेडू या ठिकाणाहून रोमन नाणी अधिक प्रमाणात सापडली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या नाण्यांना आहत नाणी असे म्हटले जाते? तर प्राचीन नाण्यांना म्हणजेच सर्वात जुन्या नाण्यांना आहत नाणी असे म्हटले जाते. तर आहत नाणी यांनाच इंग्लिशमध्ये पंच मार्क कॉईन असं म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन, गिरनारचा शिलालेख कोणत्या शासकाशी संबंधित आहे? तर रुद्रदमन या शासकाशी गिरनारचा शिलालेख संबंधित आहे. नाशिकचा शिलालेख कोणत्या शासकाने रचला? तर नाशिकचा शिलालेख हा गौतमी बालाश्री या शासकाने रचला. तर नाशिकचा शिलालेख हा कोणत्या राजाची माहिती देतो? तर मित्रांनो, नाशिकचा शिलालेख हा गौतमीपुत्र सातकर्णी या राजाची माहिती देतो. प्रश्न क्रमांक 59, अलाहाबादच्या अशोक स्तंभावर प्रयाग प्रशस्ती नावाचा स्तंभ कोणी लिहिला? तर अलाहाबादच्या अशोक स्तंभावर प्रयाग प्रशस्ती नावाचा स्तंभ हा समुद्रगुप्त यांनी लिहिला. नेक्स्ट क्वेश्चन, आयहोल शिलालेख कोणत्या शासकाशी संबंधित आहे? तर आयहोल शिलालेख हा पुलकेसिन द्वितीय या शासकाशी संबंधित आहे. तर मित्रांनो, आयहोल शिलालेखालाच ऐहोल प्रशस्ती असे म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, अशोकाच्या कोणत्या शिलालेखात कलिंग युद्धाचे वर्णन आहे? तर मित्रांनो, अशोकाच्या 13व्या शिलालेखामध्ये कलिंग युद्धाचे वर्णन केलेले आहे. अशोकाचा शिलालेख प्रथम कोणी वाचला? तर अशोकाचा शिलालेख हा सर्वप्रथम जेम्स प्रिन्सेप यांनी वाचला. तर कालिदासाचे वर्णन कशामध्ये आढळते? तर कालिदासाचे वर्णन हे पुलकेशिन द्वितीयचे आयहोल शिलालेख याच्यामध्ये आढळते. तर मंदसौर शिलालेखाचे लेखक कोण आहेत? तर वत्सभट्टी हे मंदसौर या शिलालेखाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 65, मंदसौर शिलालेखाचा संबंध कोणत्या राजाशी आहे? तर मंदसौर या शिलालेखाचा संबंध माळवाचा राजा यशोवर्मन याच्याशी आहे. पुढचा प्रश्न, देवपाडाचा शिलालेख कोणत्या राजाशी संबंधित आहे? तर बंगालचे शासक विजयसेन या राजाशी देवपाडाचा हा शिलालेख संबंधित आहे. कोणत्या शिलालेखात हर्षवर्धनने धार्मिक कारणांसाठी दान केलेल्या जमिनीचे वर्णन आहे? तर मित्रांनो, बांसखेडा या शिलालेखामध्ये हर्षवर्धनने धार्मिक कारणांसाठी दान केलेल्या जमिनीचे वर्णन केलेले आहे. तर अशोकाच्या कालव्याचा उल्लेख कोणत्या शिलालेखात आढळतो? तर अशोकाच्या कालव्याचा शिलालेख हा गिरनार शिलालेखामध्ये आहे. तर मानवी घटनांचे लिखित वर्णन नसलेल्या काळास काय म्हणतात? तर मानवी घटनांचे लिखित वर्णन नसलेल्या काळास प्रागैतिहासिक काळ असं म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 70, मानवी विकासाच्या त्या कालखंडाला काय म्हणतात ज्याचे वर्णन लिखित स्वरूपात उपलब्ध आहे? तर मित्रांनो, इतिहासामध्ये लिखित स्वरूपात वर्णन केलेले आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या काळातील लेख अजून वाचता आले नाहीत? तर मित्रांनो, प्रागैतिहासिक काळातील लेख अजून वाचता आलेले नाही आहेत. तर पुराश्म युगाच्या काळात मानवी उपजीविकेचा मुख्य आधार कोणता होता? तर पुराश्म युगाच्या काळात मानवी उपजीविकेचा मुख्य आधार हा शिकार होता. तर आगीचा शोध कोणत्या काळात लागला? तर मित्रांनो, आगीचा शोध हा पुराश्म युगामध्ये लागलेला आहे. तर चाकाचा शोध नवाश्म युगामध्ये लागलेला आहे. प्रश्न क्रमांक 75, मानवाने कायमस्वरूपी वास्तव्य करण्याची प्रथा कोणत्या काळात अस्तित्वात आली? तर मित्रांनो, मानवाने कायमस्वरूपी वास्तव्य करण्याची प्रथा ही नवाश्म युग या काळामध्ये अस्तित्वात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, शेतीचा शोध कोणत्या काळात लागला? तर मित्रांनो, शेतीचा शोध हा नवाश्म युग या काळामध्ये लागलेला आहे. तर मानवाने प्रथम कोणता धातू वापरला? तर मानवाने प्रथम तांबे हा धातू वापरलेला आहे. मानवाने बनवलेले पहिले हत्यार कोणते आहे? तर मानवाने बनवलेले पहिले हत्यार हे कुऱ्हाड हे आहे. प्रश्न क्रमांक 79, मानवाने बनवलेले पहिले हत्यार कुऱ्हाडीचे पुरावे कुठे सापडले आहेत? तर मित्रांनो, मानवाने बनवलेले पहिले हत्यार कुऱ्हाडीचे पुरावे हे तमिळनाडू या राज्यातील अतिरंपकम इथे सापडलेले आहेत. पुढचा प्रश्न, इतिहासकारांच्या मते मनुष्याचा पहिला पाळीव प्राणी कोणता होता? तर कुत्रा हा मनुष्याचा पहिला पाळीव प्राणी होता. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. शेतीसाठी स्वीकारण्यात आलेले सर्वात जुने पीक कोणते आहे? तर मित्रांनो, गहू आणि बार्ली हे शेतीसाठी स्वीकारण्यात आलेले सर्वात जुने पीक आहे. तर शेतीचे सर्वात जुने पुरावे कुठे सापडले आहेत? तर मेहरगड या ठिकाणी शेतीचे सर्वात जुने पुरावे सापडलेले आहेत. तर मित्रांनो, मेहरगड हे आताच्या पाकिस्तानमध्ये अस्तित्वात आहे. तर कोणत्या व्यक्तीने सर्वात आधी 1863 मध्ये भारतात पुराश्मयुग काळातील अवजारांचा शोध लावला?
तर रॉबर्ट ब्रूटफ्रूस या व्यक्तीने सर्वात आधी 1863 भारतात पुराश्मयुग काळातील अवजारांचा शोध लावलेला आहे. तर सर्वात जुनी भारतीय संस्कृती कोणती आहे? तर हडप्पा संस्कृती ही सर्वात जुनी भारतीय संस्कृती आहे. तर मोहनजोदारोला सिंधी भाषेत काय म्हटले जाते? तर मित्रांनो, मोहनजोदारोला सिंधी भाषेमध्ये मृतांचा टिळा असे म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, हडप्पा संस्कृतीचा शोध सर्वप्रथम कोणी लावला? तर मित्रांनो, हडप्पा संस्कृतीचा शोध सर्वप्रथम रायबहादूर दयाराम साहनी यांनी लावलेला आहे आणि यांनी हा शोध 1921 मध्ये लावलेला आहे. तर सिंधू संस्कृतीचा कालखंड कोणत्या विश्लेषण पद्धतीने ठरवला गेला? तर मित्रांनो, सिंधू संस्कृतीचा कालखंड हा रेडिओ कार्बन डेटिंग म्हणजेच C14 या विश्लेषण पद्धतीने ठरवला गेला आहे. तर सिंधू संस्कृतीचे प्रमुख बंदर कोणते आहे? तर गुजरातमधील लोथल हे सिंधू संस्कृतीचे प्रमुख बंदर आहे. तर भारताच्या कोणत्या राज्यात सिंधू संस्कृतीचे कालीबंगन हे ठिकाण आहे? तर मित्रांनो, भारताच्या राजस्थान या राज्यामध्ये सिंधू संस्कृतीचे कालीबंगन हे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 90, सिंधू घाटी संस्कृतीतील सर्वात मोठा धान्यसाठा कुठे सापडला आहे? तर सिंधू घाटी या संस्कृतीतील सर्वात मोठा धान्यसाठा हा मोहनजोदारो या ठिकाणी सापडलेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. सिंधू घाटी संस्कृतीत अग्निकुंड कुठे सापडले? तर मित्रांनो, सिंधू घाटी संस्कृतीमध्ये अग्निकुंड हे लोथल आणि कालीबंगन या ठिकाणी सापडलेले आहेत. तर सिंधू घाटी संस्कृतीमध्ये नर्तकीची एक कांस्य मूर्ती कुठे सापडली? तर सिंधू घाटी संस्कृतीमध्ये नर्तकीची एक कांस्य मूर्ती हे मोहनजोदारो या ठिकाणी सापडलेली आहे. तर सिंधू घाटी संस्कृतीतील लोकांनी शहरे आणि घरे बांधण्यासाठी कोणती पद्धत अवलंबली? तर सिंधू घाटी संस्कृतीतील लोकांनी शहरे आणि घरे बांधण्यासाठी ग्रीड पद्धत अवलंबली. सिंधू संस्कृतीचे मुख्य पीक कोणते होते? तर सिंधू या संस्कृतीचे मुख्य पीक हे गहू आणि बार्ली हे होते. प्रश्न क्रमांक 95, सिंधू संस्कृतीतील लोक मधुरतेसाठी म्हणजेच गोडव्यासाठी कशाचा वापर करत होते? तर मित्रांनो, सिंधू संस्कृतीतील लोक मधुरतेसाठी शहदाचा वापर करत होते. नेक्स्ट क्वेश्चन, मोहनजोदारोचा शोध कोणी लावला? तर मोहनजोदारोचा शोध हा 1922 मध्ये राखालदास बॅनर्जी यांनी लावलेला आहे. तर आर्यांनी विकसित केलेल्या संस्कृतीला काय म्हणतात? तर आर्यांनी विकसित केलेल्या संस्कृतीला ग्रामीण संस्कृती असं म्हटलं जाते. आर्यांची भाषा कोणती होती? तर मित्रांनो, आर्यांची भाषा ही संस्कृत होती. तर आर्यांचा समाज कोणत्या प्रकारचा होता? तर आर्यांचा समाज हा पितृसत्ताक प्रकारचा होता. प्रश्न क्रमांक 100, वैदिक संस्कृतीमध्ये जीवनभर अविवाहित राहिलेल्या स्त्रियांना काय म्हटले जात होते? तर वैदिक संस्कृतीमध्ये जीवनभर अविवाहित राहिलेल्या स्त्रियांना अमाजू असे म्हटले जात होते. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपले 100 प्रश्न पूर्ण झालेले आहेत. तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. तर चला वळूया पुढच्या प्रश्नांकडे. आर्यांचा मुख्य पेय पदार्थ कोणता होता? तर सोमरस हा आर्यांचा मुख्य पेय पदार्थ होता. आर्यांच्या मनोरंजनाची मुख्य साधने कोणती होती? तर संगीत, रथ शर्यत, घोड्यांची शर्यत ही आर्यांच्या मनोरंजनाची मुख्य साधने होती. आर्यांचा मुख्य व्यवसाय कोणता होता? तर शेती आणि पशुपालन हा आर्यांचा मुख्य व्यवसाय होता. कोणत्या बौद्ध ग्रंथात 16 महाजनपदांचे वर्णन आहे? तर मित्रांनो, अगुंतर निकाय या बौद्ध ग्रंथामध्ये 16 महाजनपदांचे वर्णन केलेले आहे. तर मगधची राजधानी कोणती होती? तर मगधची राजधानी ही राजगृह होती. त्यालाच आता सध्या राजगीर असं म्हटले जाते. गांधारची राजधानी कोणती होती? तर तक्षशिला ही गांधारची राजधानी होती. जैन धर्माचे संस्थापक आणि पहिले तीर्थंकर कोण होते? तर जैन धर्माचे संस्थापक आणि पहिले तीर्थंकर हे ऋषभनाथ होते. त्यांनाच आपण ऋषभदेव असं सुद्धा म्हणतो. तर जैन धर्माचे 24वे तीर्थंकर कोण होते? तर महावीर वर्धमान हे जैन धर्माचे 24वे तीर्थंकर होते. त्यांनाच आपण भगवान महावीर असं सुद्धा म्हणतो. तर महावीर वर्धमान यांचा जन्म केव्हा आणि कुठे झाला? तर महावीर वर्धमान यांचा जन्म हा इसवी सन पूर्व 599 मध्ये वैशालीजवळ कुंडग्राम या ठिकाणी झाला. तर भगवान महावीर यांचे बालपणीचे नाव काय होते? तर भगवान महावीर यांचे बालपणीचे नाव हे वर्धमान असे होते.
पुढचा प्रश्न, वर्धमान महावीर यांचे पहिले शिष्य कोण होते? तर जमाली हे वर्धमान महावीरांचे पहिले शिष्य होते. तर मित्रांनो, वर्धमान महावीर यांचे जमाली हे नंतर त्यांचे जावई झाले होते. महावीर स्वामींच्या शिष्यांना काय म्हटले जाते? तर महावीर स्वामींच्या शिष्यांना निर्ग्रंथ असं म्हटलं जाते. पहिली जैन परिषद कुठे भरली? तर इसवी सन पूर्व 300 मध्ये पाटलीपुत्र या ठिकाणी पहिली जैन परिषद भरली होती. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य ही कोणत्या धर्माची त्रिरत्ने आहेत? तर जैन या धर्माची त्रिरत्ने आहेत. बौद्ध धर्माचे संस्थापक कोण होते? तर गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. गौतम बुद्धांचा जन्म केव्हा झाला? तर गौतम बुद्धांचा जन्म हा इसवी सन पूर्व 563 मध्ये नेपाळ या देशातील लुंबिनी या ठिकाणी झाला. तर कोणाला आशियाचा प्रकाश म्हणजेच लाईट ऑफ एशिया असं म्हटलं जाते? तर गौतम बुद्धांना आशियाचा प्रकाश म्हणजेच लाईट ऑफ एशिया असं म्हटलं जाते. गौतम बुद्धाचे बालपणीचे नाव काय होते? तर सिद्धार्थ हे गौतम बुद्धांचे बालपणीचे नाव होते. गौतम बुद्धांच्या पत्नीचे आणि मुलाचे काय नाव होते? तर गौतम बुद्धांच्या पत्नीचे नाव हे यशोधरा आणि मुलाचे नाव हे राहुल असे होते. तर गौतम बुद्धांना कोणत्या झाडाखाली ज्ञानप्राप्ती झाली? तर गौतम बुद्धांना पिंपळाच्या झाडाखाली ज्ञानप्राप्ती झाली. नेक्स्ट क्वेश्चन, गौतम बुद्धांना कोणत्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली? तर मित्रांनो, बिहारमधील बोधगया या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे. तर गौतम बुद्धांच्या मृत्यूला बौद्ध धर्मात काय म्हणतात? तर गौतम बुद्धांच्या मृत्यूला बौद्ध धर्मामध्ये महापरिनिर्वाण असं म्हटले जाते. गौतम बुद्ध यांनी आपले पहिले प्रवचन म्हणजेच पहिला उपदेश कुठे दिला होता? तर उत्तर प्रदेशमधील सारनाथ या ठिकाणी गौतम बुद्धांनी आपला पहिला उपदेश म्हणजेच पहिले प्रवचन दिले होते. गौतम बुद्ध यांचा मृत्यू केव्हा झाला? तर इसवी सन पूर्व 483 मध्ये उत्तर प्रदेशातील कुशीनगर या ठिकाणी गौतम बुद्धांचा मृत्यू झाला. कोणाच्या शासनकाळात पहिली बौद्ध परिषद झाली? तर अजातशत्रू यांच्या काळामध्ये पहिली बौद्ध परिषद झाली होती. पुढचा प्रश्न, पहिली बौद्ध परिषद केव्हा भरली? तर पहिली बौद्ध परिषद ही इसवी सन पूर्व 483 मध्ये राजगृह या ठिकाणी भरली होती. तर पहिल्या बौद्ध परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर भिक्खू महाकश्यप हे पहिल्या बौद्ध परिषदेचे अध्यक्ष होते. दुसरी बौद्ध परिषद कुठे भरली? तर दुसरी बौद्ध परिषद ही इसवी सन पूर्व 383 मध्ये वैशाली या ठिकाणी भरली होती. तर मित्रांनो, बौद्ध परिषद यालाच आपण बौद्ध संगीती असं सुद्धा म्हणतो. तर कोणाच्या शासनकाळात दुसरी बौद्ध परिषद भरली? तर कालासोका यांच्या शासनकाळामध्ये दुसरी बौद्ध परिषद भरली होती. तर दुसऱ्या बौद्ध परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर सबकामी हे दुसऱ्या बौद्ध परिषदेचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न, तिसरी बौद्ध परिषद केव्हा आणि कुठे भरली? तर इसवी सन पूर्व 255 रोजी पाटलीपुत्र या ठिकाणी तिसरी बौद्ध परिषद भरली होती. तर कोणाच्या शासनकाळात तिसरी बौद्ध परिषद भरली मित्रांनो? तर सम्राट अशोकाच्या काळात तिसरी बौद्ध परिषद भरली गेली होती. तर तिसऱ्या बौद्ध परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर मोगोलीपुट्टा तिसा हे तिसऱ्या बौद्ध परिषदेचे अध्यक्ष होते. आणि चौथी बौद्ध परिषद केव्हा आणि कुठे भरली होती? तर चौथी बौद्ध परिषद ही पहिल्या शतकामध्ये काश्मीरमधील कुंडलवन या ठिकाणी भरली होती. आणि चौथ्या बौद्ध परिषदेच्या म्हणजेच चौथी बौद्ध परिषद कोणाच्या शासनकाळात भरली? तर कनिष्क यांच्या शासनकाळामध्ये चौथी बौद्ध परिषद भरली होती. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. चौथ्या बौद्ध परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर चौथ्या बौद्ध परिषदेचे अध्यक्ष हे वसुमित्र आणि अश्वघोष हे होते. नंदवंशाची स्थापना कोणी केली? तर महापद्मानंद यांनी नंदवंशाची स्थापना केली होती. तर नंदवंशाचा शेवटचा शासक कोण होता? तर धनानंद हा नंदवंशाचा शेवटचा शासक होता. मौर्य वंशाची स्थापना कोणी केली? तर चंद्रगुप्त मौर्य यांनी मौर्य वंशाची स्थापना केली होती. चंद्रगुप्त मौर्य हा कोणत्या धर्माचा अनुयायी होता? तर चंद्रगुप्त मौर्य हा जैन धर्माचा अनुयायी होता. नेक्स्ट क्वेश्चन, चंद्रगुप्त मौर्य यांचा विवाह कोणासोबत झाला होता? तर सेल्युकस निकेटरची मुलगी कार्नेलिया हिच्यासोबत चंद्रगुप्त मौर्य यांचा विवाह झाला होता. तर चंद्रगुप्त मौर्य यांच्या मृत्यूनंतर मगधचा राजा कोण बनला होता? तर बिंदुसार हा चंद्रगुप्त मौर्य यांच्या मृत्यूनंतर मगधचा राजा बनला होता. तर अमित्रघात या नावाने कोणाला ओळखले जात होते?
तर बिंदुसार यांना अमित्रघात या नावाने ओळखले जात होते. प्रश्न क्रमांक 144. बिंदुसार नंतर मगध साम्राज्याच्या गादीवर कोण बसले? तर बिंदुसार नंतर मगध साम्राज्याच्या गादीवर अशोक बसले होते. तर सम्राट अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी कुठे पाठवले होते? तर मित्रांनो, सम्राट अशोकाने आपला मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांना बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी श्रीलंकामध्ये पाठवले होते. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. सिकंदर हा कोणाचा शिष्य होता? तर सिकंदर हा अरस्तूचा शिष्य होता. आणि अशोकाच्या कितव्या शिलालेखात धम्मची व्याख्या केली गेली आहे? तर अशोकाच्या 11व्या शिलालेखामध्ये धम्मची व्याख्या केली गेली आहे. तर अशोकाच्या शिलालेखांची संख्या किती आहे? तर अशोकांच्या शिलालेखांची संख्या ही 14 एवढी आहे. तर अशोकाच्या स्तंभांची संख्या किती आहे? तर अशोकांच्या स्तंभांची संख्या ही 7 आहे. तर मित्रांनो, सन 1750 मध्ये अशोकच्या शिलालेखाचा शोध सर्वप्रथम कोणी लावला? तर पेड्रो टी फेन थेलरने 1750 मध्ये अशोकच्या शिलालेखाचा शोध सर्वप्रथम लावलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनची बटन प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की कराल. तर चला वळूया प्रश्नांकडे. सिकंदरचा सेनापती कोण होता? तर सेल्युकस निकेटर हा सिकंदरचा सेनापती होता. शुंग वंशाची स्थापना कोणी केली? तर पुष्यमित्र शुंग यांनी शुंग वंशाची स्थापना केली होती. तर शुंग वंशाचा शेवटचा शासक कोण होता? तर देवभूती हा शुंग वंशाचा शेवटचा शासक होता. तर कण्व वंशाची स्थापना कोणी केली? तर वासुदेव यांनी कण्व वंशाची स्थापना केली. कण्व वंशाचा शेवटचा शासक कोण होता? तर सुशर्मा हा कण्व वंशाचा शेवटचा शासक होता. नेक्स्ट क्वेश्चन. सातवाहन वंशाची स्थापना कोणी केली? तर सिमुक यांनी सातवाहन वंशाची स्थापना केली होती. गुप्त वंशाची स्थापना कोणी केली? तर श्रीगुप्त यांनी गुप्त वंशाची स्थापना केली. गुप्त वंशाचा पहिला शासक कोण होता? तर मित्रांनो, चंद्रगुप्त पहिला हा गुप्त वंशाचा पहिला शासक होता. आणि गुप्त संवताची सुरुवात कोणी केली? तर चंद्रगुप्त पहिला याने गुप्त संवताची सुरुवात केली होती. प्रश्न क्रमांक 160. हिनयान आणि महायान हे कोणत्या दोन धर्माचे भाग आहेत? तर हिनयान व महायान हे बौद्ध धर्माचे दोन भाग आहेत. पुढचा प्रश्न. चंद्रगुप्त प्रथम नंतर गुप्त वंशाचा शासक कोण झाला? तर चंद्रगुप्त पहिला नंतर गुप्त वंशाचा शासक हा समुद्रगुप्त झाला होता. तर कोणत्या शासकाला भारताचा नेपोलियन म्हणतात? तर समुद्रगुप्त याला भारताचा नेपोलियन असं म्हटले जाते. हरिसेन हा कोणत्या राजाच्या दरबारी कवी होता? तर हरिसेन हा समुद्रगुप्त या राजाच्या दरबारी कवी होता. पुढचा प्रश्न. कनिष्क कोणत्या वंशाचा शासक होता? तर कनिष्क हा कुशाण वंशाचा शासक होता. गांधार शैली आणि मथुरा शैली कोणाच्या काळात विकसित झाली? तर गांधार शैली आणि मथुरा शैली या कनिष्क यांच्या काळामध्ये विकसित झाली होती. पुढचा प्रश्न. भारताचे आईन्स्टाईन कोणाला म्हटले जाते? तर नागार्जुन यांना भारताचे आईन्स्टाईन असं म्हटले जाते. मध्यमाकाचे संस्थापक कोण आहेत? तर नागार्जुन हे मध्यमाकाचे संस्थापक आहेत. नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना कोणी केली? तर कुमारगुप्त यांनी नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना केली. गुप्त वंशाचा शेवटचा शासक कोण होता? तर विष्णुगुप्त हा गुप्त वंशाचा शेवटचा शासक होता. प्रश्न क्रमांक 170. गुप्त काळातील नांगरणीसाठी योग्य नसलेल्या जमिनीला काय म्हटले जात होते? तर गुप्त काळामध्ये नांगरणीसाठी योग्य नसलेल्या जमिनीला सील असं म्हटले जात होते. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. गुप्त काळात कोणते शहर सर्वात महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते? तर उज्जैन हे शहर गुप्त काळामध्ये सर्वात महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. गुप्त काळामध्ये गाव समूहाच्या लहान युनिटला काय म्हटले जात होते? तर गुप्त काळात गाव समूहाच्या लहान युनिटला म्हणजेच लहान समूहाला पेठ असे म्हटले जात होते. गुप्त काळामध्ये सोन्याच्या नाण्यांना काय म्हटले जात होते? तर गुप्त काळात सोन्याच्या नाण्यांना दिनार असं म्हटले जात होते. गुप्त सम्राट कोणत्या धर्माचे अनुयायी होते? तर गुप्त सम्राट हे वैष्णव धर्माचे अनुयायी होते. धन्वंतरी हे कोणाच्या दरबारात आयुर्वेदाचार्य होते? तर धन्वंतरी हे चंद्रगुप्त द्वितीयच्या दरबारात आयुर्वेदाचार्य होते.
नेक्स्ट क्वेश्चन, सूर्यसिद्धांत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर आर्यभट्ट हे सूर्यसिद्धांत या पुस्तकाचे लेखक आहेत. चंद्रगुप्त द्वितीयच्या काळात संस्कृत भाषेतील सर्वात प्रसिद्ध कवी कोण होते? तर चंद्रगुप्त द्वितीयच्या काळामध्ये संस्कृत भाषेतील सर्वात प्रसिद्ध कवी हे कालिदास होते. तर गुप्त काळात लिहिलेल्या पंचतंत्र या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर विष्णू शर्मा हे पंचतंत्र या ग्रंथाचे लेखक आहेत आणि पंचतंत्र हा ग्रंथ गुप्त काळामध्ये लिहिला गेला आहे. कोणत्या कालखंडाला भारतीय इतिहासाचा सुवर्णकाळ असे म्हटले जाते? तर गुप्त कालखंडाला भारतीय इतिहासाचा सुवर्णकाळ असे म्हटले जाते. अभिज्ञान शाकुंतलमचे लेखक कोण आहेत? तर कालिदास हे अभिज्ञान शाकुंतलमचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न, पल्लव वंशाचा संस्थापक कोण होता? तर सिंह विष्णू हा पल्लव वंशाचा संस्थापक होता. तर पल्लव वंशाची राजधानी कुठे होती? तर कांचीपुरम या ठिकाणी पल्लव वंशाची राजधानी होती. महेंद्रवर्मन प्रथम, नरसिंहवर्मन प्रथम, परमेश्वरवर्मन प्रथम, नरसिंहवर्मन दुसरा, नंदीवर्मन दुसरा हे कोणत्या वंशाचे शासक आहेत? तर मित्रांनो, हे पल्लव या वंशाचे शासक आहेत. मतविलास प्रहसनची रचना कोणी केली? तर महेंद्रवर्मन यांनी मतविलास प्रहसनची रचना केली. महाबलीपुरमचे रथ मंदिर कोणी बांधले? तर नरसिंहवर्मन प्रथम यांनी महाबलीपुरमचे रथ मंदिर बांधलेले आहेत. पुढचा प्रश्न, कांचीपुरमचे कैलाशनाथ मंदिर कोणी बांधले? तर नरसिंहवर्मन दुसरा याने कांचीपुरमचे कैलाशनाथ मंदिर बांधलेले आहे. कांचीपुरमचे मुक्तेश्वर मंदिर आणि वैकुंठ पेरुमल मंदिर कोणी बांधले? तर नंदीवर्मन दुसरा याने कांचीपुरमचे मुक्तेश्वर मंदिर आणि वैकुंठ पेरुमल मंदिर बांधलेले आहे. पल्लव वंशाचा शेवटचा शासक कोण होता? तर अपराजित वर्मन हा पल्लव वंशाचा शेवटचा शासक होता. राष्ट्रकूट वंशाचा संस्थापक कोण होता? तर दंतीदुर्ग हा राष्ट्रकूट वंशाचा संस्थापक होता. कृष्ण पहिला, गोविंद तिसरा, अमोघ वर्ष, कृष्ण दुसरा, इंद्र तिसरा आणि कृष्ण तिसरा हे कोणत्या वंशाचे राजे आहेत? तर हे राष्ट्रकूट या वंशाचे राजे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, हर्यक वंशाचा संस्थापक कोण होता? तर बिंबिसार हा हर्यक वंशाचा संस्थापक होता. कोणत्या राष्ट्रकूट शासकाने प्रतिहार वंशाचा शासक वत्सराज आणि पाल घराण्याचा शासक धर्मपाल यांचा पराभव केला होता? तर मित्रांनो, ध्रुव या राष्ट्रकूट शासकाने प्रतिहार वंशाचा शासक वत्सराज आणि पाल घराण्याचा शासक धर्मपाल यांचा पराभव केला होता. तर कोणत्या राष्ट्रकूट शासकाच्या काळात अरब रहिवासी अल मासुदी भारतात आला? तर इंद्र तिसरा या राष्ट्रकूट शासकाच्या काळात अरब रहिवासी अल मासुदी भारतात आला होता. कल्याणीच्या चालुक्य वंशाची स्थापना कोणी केली? तर कल्याणीच्या चालुक्य वंशाची स्थापना ही तैलप दुसरा याने केली होती. राष्ट्रकूट वंशाचा शेवटचा शासक कोण होता? तर मित्रांनो, राष्ट्रकूट वंशाचा शेवटचा शासक हा कृष्ण तिसरा होता. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमधील आपले शेवटचे 5 प्रश्न आहेत. तर चला बघूया. तंजावर येथील राजराजेश्वर शिवमंदिर कोणी बांधले? तर राजराज पहिला याने तंजावर येथील राजराजेश्वर शिवमंदिर बांधले होते. पुलकेशिन पहिला, पुलकेशिन दुसरा, विजयादित्य, कीर्तिवर्मन हे कोणत्या वंशाचे राजे आहेत? तर मित्रांनो, हे वातापीच्या चालुक्य वंशाचे राजे आहेत. विक्रमादित्य सहावा, तैलप दुसरा, सोमेश्वर हे कोणत्या वंशाचे राजे होते? तर हे कल्याणीच्या चालुक्य वंशाचे राजे होते. चोळ वंशाचा संस्थापक कोण होता? तर विजयालय हा चोळ वंशाचा संस्थापक होता. शेवटचा प्रश्न, चोळ साम्राज्याची राजधानी कोणती होती? तर मित्रांनो, तंजावर ही चोळ साम्राज्याची राजधानी होती. धन्यवाद मित्रांनो.